वेदांत बंडगर याच्या हत्येपुरता पोलीस तपास करत आहेत. सूत्रधार निलेश गडदे याला प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर सह 10 जणांना आरोपी केलं पाहिजे. गडदेवर जतमध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी कॉल करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात एसआयटी नेमून सत्य उघडकीस आणावे. आमच्या मागण्या रविवारपर्यंत मान्य न केल्यास 22 जून पासून सर्व हमाल, तोलाईदार आणि महिला माथाडी कामगार कामबंद आंदोलन करतील असा इशारा हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी दिलाय. 10 जून रोजी निलेश गडदे यांनी साथीदारांसह लक्ष्मण खरात यांच्या घरी येऊन पत्नी आणि मुलाला धमकावलं होतं. त्यामुळे हमाल नेते बाळासाहेब बंडगर आणि हमाल 11 रोजी जत पोलीस ठाण्यात आले. तेथे गडदेचे सहकारी अजित दुधाळ, दाजी गडदे, संभा माने, हनुमंत खरात, काशिलिंग खरात, अंकुश गडदे, भारत गडदे, आकाराम कचरे आले. त्यांनी बंडगर आणि खरात यांना धमकावले. निलेश याने बंडगर यांना तू का आलायस, इथून जा, नाहीतर तुला व तुझ्या मुला खलास करतो असं धमकावलं. तरीही पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी लक्ष दिलं नाही. जत पोलीस ठाण्यासमोरून निलेश गडदेने हवेत पिस्तूल उगारून धमकावलं. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी हमालांनी गडदे आणि साथीदारांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी खरात यांची आदल्या दिवशीची तक्रार नोंदवली, परंतु पोलीस ठाण्यासमोरील घटनेची फिर्याद घेतली नाही. या प्रकारानंतर गडदे यांनी सांगलीत बंडगर यांचं घर शोधून अंगणात खेळणाऱ्या निष्पाप वेदांतवर गोळी झाडून त्याचा खून केला. या प्रकरणात वेदांच्या हत्येपुरताच पोलीस तपास करत आहेत. गडदे याला ज्यांनी उचकावलं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. गडदे याला सहकार्य करणारे तसेच पोलीस ठाण्यात असताना गुन्हा दाखल न करण्यासाठी फोन करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. याबाबत एसआयटी नेमून सत्य उघडकीस आणलं पाहिजे. पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिले. विशेष पोलीस महानिरीक्षक आणि मुख्यमंत्री यांनाही निवेदन दिलं जाईल. रविवारपर्यंत मागण्यांचा विचार न झाल्यास सोमवारपासून हमालांचे काम बंद आंदोलन सुरू होईल असा इशारा दिलाय. कुमार वेदांत मारुती बंडगर याची 11 जून रोजी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे. यामध्ये जो काही तपास चालू आहे तो तपास कुठेतरी आता संत गतीने सुरू झालेला आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आज आम्ही हमाल पंचायतच्या वतीनं लक्ष्मण खरात, बाळासाहेब बंडगर आणि हमाल पंचायतचे पदाधिकारी यांनी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे. यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की वेदांच्या हत्येच्या पूर्वी जतमध्ये जी काही घटना घडलेली आहे, जतमध्ये कोळेकरांनी निलेश गडदे यांचे जे काही सहकारी 8 तिथं उपस्थित होते निलेश गडदेंच्या वतीनं, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. त्यांचे CDR तपासले पाहिजे आणि त्या सर्वांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्वांना यामध्ये गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि आम्ही केलेल्या SITची मागणीची पण पूर्तता झाली पाहिजे. आणि जर रविवारपर्यंत ह्यामध्ये प्रगती दिसली नाही, आमच्या मागण्यांच्या बद्दल हालचाल दिसली नाही, तर सोमवार दिनांक 22 पासून आम्ही संपूर्ण क्षेत्रातलं हमाली, तोलाई आणि महिला माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू करणार आहोत. पोलिसांच्या दबावाबद्दल शंका उपस्थित होत आहे, कारण त्यांच्यावर कुणाचं तरी प्रेशर आहे आणि कुणाच्या तरी दबाव येत आहे. त्यामुळं पोलिसांचा तपास कुठेतरी संत झाला आहे की काय, अशी आमची भावना झालेली आहे. आमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते आहे.